टायटल द वॉल. साईज 288 इंचेस बाय 72 इंचेस. टाईप फिगरेटिव्ह. 24 फूट लांब भिंतीसारख्या पसरलेल्या ह्या चित्रावर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या भारत देशाची प्रतिज्ञा इंग्लिश आणि मराठीतून ब्रेल लिपीमध्ये लिहिलेली आहे. आकाशातून येणारे देवदूतांचे हात देखील भारताची प्रतिज्ञा घेत आहेत. या प्रतिज्ञेवरून बोटे फिरवून आपणही प्रतिज्ञा करूयात, सुजाण नागरिक होण्याची शपथ घेऊयात. चित्रामध्ये मध्यभागी दिसणारी मुलगी आपल्यासारख्या डोळसांशी बोलते आहे. ती म्हणते, दिसत नसलं मला जरी पाहू शकते सारं मी. दिसत नसलं मला जरी पाहू शकते सारं मी. तुम्हाला सारं दिसूनही काहीच कसं पाहत नाही. लाल पिवळा हिरवा दिवा मला तर लख्ख दिसतो. लाल पिवळा हिरवा दिवा मला तर लख्ख दिसतो. तुम्हाला कसं दिसत नाही? खरं म्हणजे का बरं दिसत नाही? डोळ्याला पट्टी बांधल्याशिवाय न्यायनिवाडा होत नाही. डोळ्याला पट्टी बांधल्याशिवाय न्यायनिवाडा होत नाही. इतकं समतोल राहिल्याशिवाय नेमका दोषी सापडत नाही. कष्ट जरूर करू द्या त्यांना, तुमच्या स्वप्नांसाठी नको. कष्ट जरूर करू द्या त्यांना, तुमच्या स्वप्नांसाठी नको. स्वप्न पाहू दे त्यांची त्यांना, बळजबरी नको. कष्टाचा मोबदला माझ्या मिळतो मला, मी तृप्त आहे. कष्टाचा मोबदला माझ्या मिळतो मला, मी तृप्त आहे. टेबला खालून मला रुपया सुद्धा नको आहे. मीपणा झुगारून तिच्यातल्या तीचा आदर करू. मीपणा झुगारून तिच्यातल्या तीचा आदर करू. निर्भयाचा एक दिवा सतत तेवत ठेवू. निर्भयाचा एक दिवा सतत तेवत ठेवू. ह्या संभाषणाशिवाय ह्या चित्रावर जागोजागी विनोद, चुटके, सुविचार ब्रेलमधून लिहिलेले आहेत. अंध व्यक्ती पेंटिंग कसं पाहते असा प्रश्न एका मुलाखतीत मला विचारला. त्याचं उत्तर एका मार्मिक कवितेतून लिहून मी ती कविताच ह्याच पेंटिंगवर आंधळी कोशिंबीर खेळणाऱ्या मुलीच्या पॅनेलवर लिहिली आहे. ती देखील ऐका. ती अशी आहे, आमच्या डोळ्यांना दिसत नाही आणि तुम्हाला दिसलं तरी तुम्ही नीट पाहत नाही. म्हणून डोळसांच्या अधिवेशनात आज मला मानाचं स्थान आहे आणि चित्र पाहताना आम्ही अडखळलो तर मणिकाठावर पास आहे. कॅनव्हासवर 4-2 ठिपके दिसले की म्हणाल, हे चित्र अंधांसाठी आहे. दूर गेलेली गोष्ट लहान दिसते. माझ्यासाठी हेच एक गौड बंगाल आहे. कारण आमच्या डोळ्यांना दिसत नाही आणि तुम्हाला दिसलं तरी तुम्ही नीट पाहत नाही. चांगलं पाहण्याची आस आम्हालाही आहे आणि पाहणं हे फक्त डोळ्यांनी असतं हा तुमचा भ्रम आहे. म्हणून मनाची पाटी कोरी ठेवून मणीच्या चित्रापुढे उभे राहू आणि दोघांच्या दिसण्या बघण्यातून चित्रार्थ समजून घेऊ.